Good afternoon, everyone. So, I think this is a first of its kind redevelopment expo that is being organized by CREDAI MCHI. I congratulate Mr. Sachin Mirani, Mr. Jitendra Mehta, Mr. Ajay Ashar, Mr. Sandeep Maheshwari. So, all the other CREDAI MCHI office bearers, all the sponsors which are present here. If we look at the development of the MMR region, we can see that most of the development that is happening is in Thane. If you look at Kalyan Dombivli, Thane proper, then even Nagarpalika areas of Thane district and some part of Raigad district, which would be Kharghar, Panvel. So these are the major growth hubs for upcoming housing societies. आणि आज बरेचसे सोसायटीचे पण मेंबर इथे आलेले आहेत. मी येताना एक दोघ जण भेटले देखील आणि त्यांनी सांगितलं की आता एक उदाहरण त्यांनी सांगितलं की 26 एकरचा आमचा टोटल सोसायटीज एकत्र येऊन आम्ही एरिया तयार केलेला आहे आणि रिडेव्हलपमेंटला ते जात आहेत. सो मुंबईमध्ये आपण सगळेच म्हणतो म्हणजे स्वप्न जी असतात त्याच्यामध्ये घर हे एक स्वप्न असतं, कारण मुंबईमध्ये घर करणं हे सोपं नाही आहे. आणि त्यासोबतच आपल्याला ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये जर घर मिळालं, त्या एरियातच आपण रिडेव्हलपमेंट केलं तर त्याचा आनंद वेगळा असतो. आज रोजी जर पनवेल साईडला जर घर घ्या म्हटलं तर ठाण्याच्या व्यक्तीला नको वाटतं. सो त्याच पद्धतीनं ठाणे सोडून जायला नको वाटतं, कारण त्या कल्चरमध्ये इथल्या वातावरणामध्ये त्यांनी ठाण्याच्या सुरुवातीपासून ठाण्याच्या जेव्हा डेव्हलपमेंट होत होती तेव्हापासून पाहिलेलं असतं शहर. आणि ते सोडून जाण्यासाठी आप्तेष्ट असतील, मित्र असतील, स्नेही असतील सर्व, तर तो एक इकोसिस्टीम आपल्याला तिथली सवय झाली असते. आणि रिडेव्हलपमेंट हा आता महत्त्वाचा पूर्ण MMRसाठी महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. कारण आपण जर दिल्ली बघितलं किंवा बेंगलोर, हैदराबाद या सिटीजचा हॉरिझॉन्टल एक्सपान्शन जास्त एक्सटेंडपर्यंत होऊ शकतं. आज दिल्ली बघितलं तर मेजर हाऊसिंग सोसायटीज आहेत ते दिल्लीच्या गुरुग्राम वगैरे हे सगळे अगोदर काहीच नव्हतं, तिकडे बॅरन लँड होती. तर तिथे आज मोठ्या सोसायटीज असतील, हाऊसिंग हे असतील, टाउनशिप्स असतील, असे येतात. परंतु आपल्याकडे जर आपण स्पेशली बघायला गेलं, जिओग्राफिकली पाहायला गेलं, सो देर इज व्हेरी लेस चान्स टू एक्सपांड. इफ वी नीड टू एक्सपांड देन मग असं पनवेल आणि त्याच्या पलीकडं मग आपल्याला जावं लागतं. प्लस देर आर लॉट ऑफ रेग्युलेटरी फ्रेमवर्क दॅट आर ऑलरेडी इन प्लेस. म्हणजे आपला CRZ असेल, मॅनग्रूव्ज असेल, संजय गांधी बोरिवली नॅशनल पार्कचा पूर्ण एरिया आपला म्हणजे मुंबई सबर्बनपासून ते पूर्ण पालघर डिस्ट्रिक्टपर्यंत तो जातो. तर तो सगळा असा जर एकूण विचार केला, सो रिडेव्हलपमेंट इज द फ्युचर फॉर सिटीज वेल प्लॅन्ड ग्रोथ. आणि या रिडेव्हलपमेंटसोबत बऱ्याचशा आपण न्यूज बघतो, कधी फसवणूक झाली बिल्डरकडून, सोसायटीजमध्ये काही वाद झाले, सोसायटीचे जे चेअरमन आणि बॉडी असते त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये असं ॲग्रीमेंट केलं की विच इज नॉट ॲग्रीएबल टू ऑल द मेंबर्स. तर अशा गोष्टी त्याच्यामध्ये अनेक टेक्निकल ॲस्पेक्ट्स आहेत. अँड त्यामध्ये एक दोन एक्झाम्पल जर काही झाले ज्याच्यामध्ये कुठं काही त्यांना अडचणीला सामोरं जावं लागलं, तर मग ओव्हरऑल जो माइंडसेट आहे रिडेव्हलपमेंटचा तो लोकांचा त्याच्यामध्ये कुठंतरी चेंज होतो. आणि यासाठी आय विल हार्टली कॉंग्रॅच्युलेट CREDAI MCHI की दॅट दे हॅव ऑर्गनाइज दिस काइंड ऑफ रिडेव्हलपमेंट एक्सपो. कारण बऱ्याच वेळेला जे बिल्डर्स प्रॉमिस करतात ते सोसायटी मेंबर्सला मिळत नाही, असं एक नंतर चित्र होतं. आणि त्यासाठी व्हॉट एक्झॅक्टली रिडेव्हलपमेंट इज, त्यांचे जे प्रश्न आहेत तर ते दे आर रिलेटेड टू बिंग अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर, रेव्हेन्यू रेकॉर्ड्स असतील, टायटल्स असेल, 712 एक्स्ट्रॅक्ट, प्रॉपर्टी कार्ड. सो दीज आर डायरेक्टली लुक्ड आफ्टर बाय तहसीलदार, SDOज. त्याच्यासोबत बऱ्याचशा लँड्स असतात त्या कंडिशनल असतात, विच आर अलॉटेड बाय गव्हर्मेंट. आता
जे भेटले होते सोसायटीचे त्यांनी सांगितले की आम्हाला ते गव्हर्मेंट सर्वंट आहेत आणि पूर्ण 26 एकरमध्ये आता त्यांचे सिनियर सिटीजन सगळे झालेले आहेत आणि त्यावेळेस ती लँड अलॉट झाली होती. सम इश्यू हॅपन, पार्ट ऑफ लँड वॉज ट्रान्सफर टू माडा. सो या सगळ्या गोष्टी ज्या लँड टायटल आणि याच्याशी रिलेटेड असतील तर त्याचासुद्धा आम्ही आमच्या लेवलला एक अभ्यासगट म्हणा किंवा तो सगळा केलेला आहे. GRs आहेत. सो दॅट शुड बी कम्युनिकेटेड टू यू इन अ बेटर इफिशियंट वे. सगळ्या लोकांना शासनाचे जे धोरण आहेत तर त्याच्यानुसार काय काय चेंजेस झालेले आहेत, सोयीस्कर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आहेत. आता NOC असेल, जर ULC मधलं म्हणजे अर्बन लँड सिलिंगमध्ये जर ती जमीन असेल तर अगोदर NOC मिळायची नाही, बट आता गव्हर्नमेंटने ती पण दिली आहे. NOC पण आपण देतो कंडिशनल त्याच्यामध्ये टाकून. सो जरी ते बिल्डरनी आता रिडेव्हलपमेंटला सोसायटी येतात आणि तेव्हाचे जे अर्बन लँड सिलिंगमधले लँडचा ट्रान्सफरचा तो पार्ट राहिलेला असतो. सो स्पेसिफिक इश्यू पण बरेचसे आहेत. उल्हासनगर, मीरा भाईंदर इथे कम्प्लिटली वेगळे इश्यू आहेत. मीरा भाईंदरमध्ये पूर्णपणे वेगळे इश्यूज आहेत. उल्हासनगरमध्ये कम्प्लिटली वेगळे इश्यू आहेत. उल्हासनगरमध्ये ऑलमोस्ट म्हणजे 80-90% लँड जी आहे सो दॅट कुड बी गव्हर्मेंट, म्हणजे गव्हर्मेंटच्या लँडवरती आपण परमिशन्स दिलेल्या आहेत. सो ठाण्यामध्ये वेगळे इश्यूज आहेत, कॉम्प्लेक्स इश्यूज आहेत. सो फ्रॉम दॅट ॲस्पेक्ट ॲज अ डिस्ट्रिक्ट कलेक्टर नक्की या सगळ्या लँडचे इश्यूज जे आहेत तर त्यांना तुम्हाला एक प्लॅटफॉर्म, तुम्हाला माहिती वेळेवरती मिळावी त्यासाठी सगळ्या लागणाऱ्या गोष्टी असतील तर त्याचं आम्ही ऑलरेडी मी करडे MCH यांच्यासोबत डिस्कस केलं आणि एक बुकलेट करायचं ठरवलं की छोट्या बुकमध्ये ते तुम्हाला लोकांना सगळ्यांना माहिती त्याच्यामध्ये मिळावी, काय प्रोसिजर करायची आहे. सो माय एफर्ट विल बी टू रिड्यूस द नेसेसिटी ऑफ मिडलमॅन, की जे आपण मराठीमध्ये साध्या भाषेत दलाल म्हणतो तर तसं तुम्हाला आम्ही करून देऊ असं नको. तुम्ही प्रशासन असेल यांच्याशी संपर्कात राहा आणि बिल्डर्स, तुम्हाला जे सोसायटी जे डेव्हलपर नेमायचे तर त्यांच्याशी संपर्कात येऊन तुम्ही डायरेक्टली एक तुमचं रिडेव्हलपमेंट करावं असा आमचा प्रयत्न असेल. कारण मी जसं सांगितलं रिपल इफेक्ट असतो, कारण लोक मग घाबरतात की रिडेव्हलपमेंटला जाताना मग तो बिल्डिंगही C1 C2 म्हणजे आपल्या ज्या कॅटेगरीज असतात तर तिथे इव्हेक्शन नोटिसेस म्हणजे तिथून बिल्डिंग सोडा अशा नोटिसेस यायला चालू होतात. घराची दुसरीकडे व्यवस्था नसते. तो हे सगळे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये येतात. लँडचे इश्यूज पण सॉल्व्ह व्हायला बराच वेळ लागतो. काही इश्यूज कॉर्पोरेशनशी निगडीत असतात आणि त्या दृष्टीनं देखील त्या सर्व महापालिका आयुक्त यांच्याशी पण आम्ही चर्चेमध्ये आहोत. त्यांचे जे एक्सपेक्टेशन्स असतील सो जॉईंटली वी आर ट्राईंग की एक प्रशासन म्हणून महापालिका असेल आणि इकडचे जे सगळे इश्यू असतात, इकडे भूमी अभिलेख म्हणजे लँड रेकॉर्ड्सचे इश्यू असतील किंवा टायटल रिलेटेड ऑल इश्यूज, सो त्या एक सिंगल प्लॅटफॉर्म, सिंगल विंडो तयार करून त्या पद्धतीनं तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न राहील. एकूण जर लँड व्हॅल्यू जर बघितली आपण, इट हॅज ॲप्रिशिएटेड म्हणजे ठाणे असेल किंवा सराउंडिंग एरिया MMRमध्ये, आणि त्या अनुषंगाने आय थिंक डेव्हलपर्स विल ऑल्सो फाइंड इट easier if they gain the trust of societies for redevelopment. And I am happy की इथे काही रिनाऊंड डेव्हलपर्स आलेले आहेत. सर्व त्यांचे स्टॉल येताना मी आता पाहत होतो. सो त्याच्यातून एक सोसायटीजला पण ट्रस्ट असेल, बिकॉज कोणताही लिटिगेशन असेल, डिस्प्यूट असेल, सो रेनाऊंड बिल्डर्स जे डेव्हलपर्स आहेत तर त्यांनाही तो नको असतो. आणि त्या अनुषंगानं आय एम कॉन्फिडंट की ठाण्यामध्ये रिडेव्हलपमेंटला एक नवीन चालना आजच्या रिडेव्हलपमेंट एक्सपोच्या माध्यमातून मिळेल. ॲक्च्युली हा तर प्रशासनाचा आमचाच मानस होता, आमचंही हे होतं. मी मीरा भाईंदरला एक अटेंड केलं होतं आणि म्हणजे त्या ह्याच्यावरती मी ऑलरेडी डिस्कशन केले होते की आपण इथेही अशा पद्धतीचं रिडेव्हलपमेंटचा गडकरीला असेल, काशीनाथ घाणेकर असेल, असं कुठंतरी एक प्रोग्राम ठेवू, सोसायटीजला बोलू आणि डेव्हलपर्सला बोलू. बट टू माय सरप्राईज की क्रडई MCH वॉज ऑलरेडी वर्किंग ऑन दोज लाईन अँड आय एम हॅपी की इट विल बी मोर इफिशियंट. आमचे बरेचसे
प्रयत्न त्याच्यामध्ये वाचले. सो जे आता दुसरे हे एनर्जी वाचलेली आहे ती दुसरीकडे टाकण्यासाठी आम्हाला उपयोगी राहील. फॉर दिस आय कॅन फोकस ऑन मोर इम्पॉर्टंट थिंग्स की जे सोसायटीज असतील. सो त्यांच्यासाठी आपण एक फॅसिलिटेशन हे करू. डेस्क कलेक्टर ऑफिसमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तिथं आल्यानंतर तुम्हाला माहिती मिळावी. अँड once in a month किंवा 15 days as per necessity. So I thought ki we can also meet at a point जर even if suppose societies are coming to developer and they can bring all the issues to me. So once in a month we can meet in collector office or somewhere की तिथं तुम्ही हे फॉर एक्झाम्पल एक्स डेव्हलपर आहेत त्यांनी सांगितलं की आमचे 2 सोसायटीचे हे लँडचे इश्यूज आहेत. सो आय विल बी हॅपी टू sort it out so that redevelopment happens at a fast pace because time हा ही महत्त्वाचा भाग असतो. सो आय विल ट्राय माय बेस्ट की जो गव्हर्मेंटकडून रिस्पॉन्स आहे सो वी शुड नॉट बी अ बॉटल नेक ऑर अ क्लॉग इन द व्हील की सगळ्यात वेळ जास्त कुठे लागतोय तर लँड आणि हे इश्यूज सॉल्व करण्यासाठी लागतोय. तो झाला की मग डेव्हलपर लवकर डेव्हलप करून देईल. सो I will try my best ki all machinery from all departments will work to its efficiency आणि याच्यामध्ये will hopefully see good results in the coming time. Thank you for inviting me and best wishes to CREDA EMC chair. Thank you.